विद्यार्थी मित्रांनो, एम एच नर्सिंग CETने 22 ऑक्टोबर 2025ला एक नोटीस पब्लिश केलेली आहे. ते अनेक विद्यार्थ्यांसाठी आनंदाची गोष्टसुद्धा आहे आणि नाराजीची गोष्टसुद्धा आहे. कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना यांचा गोंधळ आणि कन्फ्युजन होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, INC म्हणजे इंडियन नर्सिंग काउन्सिल या संस्थेने जे ॲडमिशन डेट होती BSc नर्सिंगसाठी, JNMसाठी आणि ANMसाठी यामध्ये चेंज केलेला आहे. सविस्तर पूर्णपणे ही माहिती आपण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 22 ऑक्टोबर 2025ला नोटिफिकेशन नंबर 30 ऑफ 2025 या नावाने एक नोटीस पब्लिश केलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट शो होत असेल. सब्जेक्टमध्ये डायरेक्ट त्यांनी सांगितलेलं आहे की एक्सटेन्शन ऑफ लास्ट डेट of admission for the ANM, JNM and BSc नर्सिंग प्रोग्राम फॉर अकॅडमिक इयर 2025 आणि 26. म्हणजे 2025 आणि 26साठी जे काही प्रवेश प्रक्रिया लास्ट दिनांक होती ते अंदाजे किती होती विद्यार्थी मित्रांनो, तर ते होती 31 ऑक्टोबर 2025. परंतु INCने म्हणजे जे स्टेट नर्सिंग काउन्सिल जे आहे, प्रत्येक राज्याचे जे SNC आहे, त्यांनी काय केलं, INCला परत रिक्वेस्ट केलेली असेल की त्यांच्या राज्यामधील जे कॉलेज आहे त्या कॉलेजमधले जे सीट आहे ते रिकामे आहेत. मग हे रिकामे सीट भरण्यासाठी यांनी सर्क्युलर SNC थ्रू INCला पाठवलं आणि INCने परत जे ॲडमिशन दिनांक होती त्यामध्ये एक्सटेन्शन दिलेलं आहे. सविस्तर नोटीस आपण समजून घेऊया. जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे बघा, in continuation of earlier notification number 10 of 2025 dated 70 September 2025, INC म्हणजे इंडियन नर्सिंग काउन्सिल has considered the request from the state with respect to extension of last date of admission for ANM, JNM and BSc नर्सिंग. ठीक आहे, यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ANM असो, JNM असो आणि BSc नर्सिंग असो या प्रोग्रामसाठी 2025-26साठी जे 30 ऑक्टोबर ॲडमिशन डेट होती ती आता 30 नोव्हेंबर 2025 करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला कळत असेल की एकंदरीत 1 महिना ॲडमिशनचा वाढलेला आहे. सो ज्या कॉलेजमध्ये सीट रिकामे राहिलेले असतील त्यांचे जे ॲडमिशन ओपनिंग डेट आहे किंवा कॉलेज स्टार्टिंग डेट आहे यामध्ये खरंच आता विलंब होणार आहे. आता याचे खूप सारे कारणे आहेत, ते सुद्धा आपण समजून घेऊया. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. The total number of students admitted up to 31st October 2025 regular batch and 30 September 2025 means irregular batch should add up the sanction strength and shall not be exceed the annual intake. बघा, म्हणजे एका महाविद्यालयाची BSc नर्सिंग फर्स्ट इयर सेमिस्टरचे जे ॲन्युअल इंटेक 60 असेल, ओके, तर त्यामधील आतापर्यंत म्हणजे 31 ऑक्टोबरपर्यंत किती, तर 31 ऑक्टोबरपर्यंत जर 30 सीट ह्या भरलेल्या असतील आणि एकंदरीत 30 सीट कंप्लीट असतील तर ते सगळे विद्यार्थी समर बॅचला इन्क्लूड होतील किंवा इनरोल होतील. समर बॅच म्हणजेच कोणती बॅच, तर रेग्युलर बॅच. आता त्यानंतर 31 ऑक्टोबर नंतर 31 नोव्हेंबरपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे ते सगळे विद्यार्थी इरेग्युलर बॅच म्हणजे विंटर बॅचमध्ये समाविष्ट होऊन जातील. यामध्ये तुम्हाला जे कन्फ्युजन आहे ते दूर झालेलं असेल. म्हणजे बघा, BSc नर्सिंगसाठी ॲज युजली 2 बॅचेस इनरोल होत असतात, एक असते समर आणि एक असते विंटर. शक्यतोवर तुम्ही 31 ऑक्टोबरच्या आत जर तुमचं इनरोलमेंट झालेलं आहे तर तुम्ही समर बॅचमध्ये चालले जासाल आणि 31 ऑक्टोबर ते 31 नोव्हेंबरमध्ये तुमचं ॲडमिशन झालेलं आहे तो सो पॉसिबली यू आर गोईंग इन टू द विंटर बॅच. त्यानंतर नोट यांनी सांगितलेली आहे, इट शॉल बी इन्शोर दॅट द INC गाईडलाईन विथ द रिस्पेक्ट टू कम्प्लिकेशन ऑफ सिलेबस इन व्हेरियस नर्सिंग प्रोग्राम बी स्ट्रिक्टली फॉलो. बघा, BSc नर्सिंग असो, JNM आणि ANM असो यांचा सिलेबस केव्हा आणि कोणत्या महिन्यामध्ये कवर झाल्या पाहिजे आणि एक्झामिनेशन केव्हा असली पाहिजे याची संपूर्ण माहिती या सर्क्युलरमध्ये सांगितलेली आहे. BSc नर्सिंगसाठी यांनी डायरेक्ट जो क्रायटेरिया आहे तो यांनी सांगितलेला आहे, जो ओव्हरऑल मी सांगून देतो हे न वाचण्यासाठी. बघा,
रेग्युलर बॅच असो किंवा इरेग्युलर बॅच असो, वार्षिक जे सत्र असते 6 महिन्यानंतर तुमची सेमिस्टर पॅटर्नची जे एक्झामिनेशन होते, तर रेग्युलर बॅचची ॲज युजल जो कार्यकाळ ठरवलेला असेल किंवा तुमचं जे सेमिस्टर पॅटर्न ठरवलेलं असेल त्यानुसारच रेग्युलर बॅचची एक्झामिनेशन होईल. आणि त्यासोबतच जे इरेग्युलर बॅच आहे त्यांची एक्झामिनेशन ही पॉसिबली 1 किंवा 1.5 महिन्या लेट होणार आहे. म्हणजे ही जी बॅच आहे ही शक्यतोवर 6 महिने लेट जाऊ शकते किंवा एकंदरीत 3 महिने लेट जाऊ शकते. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला एवढं ध्यानात ठेवावं लागणार आहे. सेपरेटली दोन्ही बॅचेससाठी वेगवेगळे एक्झामिनेशन होणार आहे हे यांनी येथे नमूद केलेलं आहे. म्हणजे बघा, डायरेक्ट त्यांनी सांगितलेलं आहे बघा, examination shall be conducted separately for the above batches. Universities shall ensure that the institution shall comply with semester requirement as prescribed the revised BSc Nursing syllabus before the conduct of examination. म्हणजे एकंदरीत त्यांचा सिलेबस वगैरे पूर्ण झाला पाहिजे, त्यानंतरच त्यांच्या जे एक्झामिनेशन आहे ही होणार आहे. हे क्लॅरिफाय यांनी इथं INC ने केलेलं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, जे JNM आणि ANM आहे यांचं वार्षिक सत्र असते. ठीक आहे, यांचा सेमिस्टर पॅटर्न नाही आहे, तर यांनी ते पण सांगितलेलं आहे इलिजिबिलिटी फॉर ॲन्युअल एक्झामिनेशन टू बी स्ट्रिक्टली अढेर ॲज पर प्रिस्क्राईब सिलेबस. ठीक आहे, म्हणजे 31 नोव्हेंबर जरी तुमची ॲडमिशन डेट असली, 31 ऑक्टोबर जरी तुमची ॲडमिशन डेट असली विद्यार्थी मित्रांनो, तरीसुद्धा तुम्हाला ॲन्युअली जे एक्झामिनेशन डेट्स असतात त्यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. यामध्ये सेमिस्टर बॅचेसनुसार जे BSc नर्सिंगनुसार तुम्हाला रेग्युलर आणि इरेग्युलर बॅचेसचे 2 ऑप्शन मिळणार नाही. तुम्हाला डायरेक्टच एक कंबाईन बॅचेसमध्ये इन्क्लूड करण्यात येणार आहे. आता त्यानंतर लास्ट वन त्यांनी एक्सटेन्शन सांगितलेलं आहे. नो रिक्वेस्ट फॉर फर्दर एक्सटेन्शन शाल बी कन्सिडर. नो ॲडमिशन आफ्टर द कट ऑफ डेट दॅट इज 30 नोव्हेंबर 2025 विल बी अंडरटेकन. ठीक आहे, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. आता 31 ऑक्टोबर ही शेवटची दिनांक होती, परंतु जे काही राज्य होते त्या राज्यांच्या कॉलेज होते त्या कॉलेजमधल्या ज्या सीट आहेत त्या अपूर्ण राहिल्या कारणाने कॉलेजवाल्यांनी काय केलं, SNCला रिक्वेस्ट केली आणि SNCना INCला रिक्वेस्ट केली. सो INCने ते परत मंजूर केली. आता लास्ट वन जे डेट आहे ती विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत किती आहे, तर 31 नोव्हेंबर आहे. तर 31 नोव्हेंबरच्या नंतर कोणत्याही प्रकारची अकॅडमिक इयर ॲडमिशन होणार नाही असं स्ट्रिक्टली INCने सांगितलेलं आहे. सो जे विद्यार्थी BSc नर्सिंग करण्याची त्यांची इच्छा असेल, JNM करण्याची इच्छा असेल किंवा ANM करण्याची इच्छा असेल, अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी नक्कीच आता इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड खेळू शकता किंवा स्पॉट किंवा मॅनेजमेंट ॲडमिशन खेळू शकता. ठीक आहे, याद्वारे तुम्हाला BSc नर्सिंग असो, JNM असो किंवा ANM असो प्रवेश मिळू शकतो. सो या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल विद्यार्थी मित्रांनो, तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सॲप चॅनल लिंकला जॉईन होऊ शकता. अदरवाईज तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते सांगू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.